नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आज झणझणीत मिसळ बनवलेली आहे, ते तुम्हाला मी रेसिपी सांगते। चला तर मग इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे व आता ती आपल्याला कुकरला 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि आता ही मटकी घातलेली आहे। तुम्हाला किती मिसळ करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही मटकी घेऊ शकता। आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला व थोडेसे मीठ घाला आणि आता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवा, म्हणजे मटकी आपली छान शिजेल। आणि ही चला तर मग आता गॅसवर ठेवले आहे, तोपर्यंत ड्राय मसाला काय काय लागणार आहे ते मी सांगते। येथे थोडेसे धने, तीळ, खोबरं किसून घेतलेलं आहे, हरभरा डाळ, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, 1 कांदा व अद्रक व लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला जे ड्राय भाजून घ्यायचे आहेत ते आपण आधी भाजून घेऊयात। तीळ ड्राय भाजून घ्यायचे आहेत व हरभरा डाळ ही आपल्याला ही ड्राय भाजून घ्यायची आहे। जर तुम्हाला तेलात भाजायचं असेल तर तुम्ही तेलही घालू शकता। मी ड्रायच भाजते कारण की भाजीला टेस्ट खूप छान येते। आता या बघू शकता तुम्ही, याप्रमाणे आपले सुके मसाले सर्व छान भाजलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात व त्याच कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल घालायचे आहे व कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे आपल्याला आता छान परतून घ्यायचं आहे। आणि मी काल परवाच पावभाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला पावभाजी करायची असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता। याप्रमाणे आपले सर्व भाजून झालेले आहेत। आणि आता बघू शकता आपली मटकी ही छान शिजलेली आहे, 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। इथे मी मिसळ मसाला वापरलेला आहे, दुकानात भेटतो व तो मी मोठा चमचाभर मिसळ मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घाला आणि घरगुती कांदा लसूण मसाला घाला। मी विकतचा मसाला वापरलेला आहे मिसळ मसाला, तुम्ही पण जवळच्या दुकानात जाऊन आणू शकता। आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेला आहे। आणि आता हे सर्व मसाला आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता मी किती छान बारीक पेस्ट केलेली आहे। आणि आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये तुम्हाला किती तेल हवं आहे तितकं तुम्ही तेल घालू शकता। मी थोड्या कमी तेलाच्याच भाज्या करते कारण की मला तेलकट भाज्या आवडत नाही जास्त। आणि कमी तेलातही भाज्या खूप छान व टेस्ट लागतात। आणि आता हे सर्व मसाला मी या कढईमध्ये घातला आहे व तेल सुटेपर्यंत याला छान असा परतून घ्यायचा आहे। जेव्हा तेल सुटेल तेव्हा जो आपण सर्व कोरडे मसाले काढले होते तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता मसाला घालून 1-2 मिनटं परत एकदा छान परतून घ्यायचे आहेत। आणि आपल्या मसालाही छान तेल सुटत आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून मी हलवून यामध्ये घातलेले आहेत। यामध्ये गरम पाणी घालायचे आहे, थंड पाणी घालू नका। गरम पाण्याने भाजीची टेस्ट खूप छान लागते। यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे। आणि तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मला अजून पातळ पाहिजे म्हणून मी यामध्ये अजून पाणी घालणार आहे। आणि आता तुम्ही बघू शकता जी आपण मटकी शिजवून घेतली होती ती मटकीही यामध्ये घालायची आहे व 1-5 मिनिट याला उकळी येऊ द्यायची आहे। आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि तिखट मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त। आमच्याकडे तिखट कमी खातात म्हणून मी कमी टाकलेले आहे। आणि 1 उकळी आलेली आहे। आणि आता वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घाला आणि आपली झणझणीत मिसळीचा रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मी यासोबत पाव खाणार नाही कारण की आम्ही पाव खात नाही, नुसती मिसळ खात होतं। जर तुम्हाला पाव खात असाल तर तुम्ही पावही मिसळ पाव खाऊ शकता सोबत, किंवा पोळीसोबतही तुम्ही ही मिसळ पाव खाऊ शकता। जर तुम्हाला पावभाजी करायची असेल तर पावभाजीचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी लिंक देणार आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आता चला तर मग मी डिशमध्ये फरसाण घेतलेला आहे। आता मी मिसळची डिश तयार करणार आहे। 2 चमचा आपली भाजी घ्या
व त्यावर फरसाण घाला, बारीक चिरलेला कांदा घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाका व बारीक शेव घाला व एक लिंबू कट केलेले ठेवा व दही घ्या. जर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. तर तयार आहे आपली झणझणीत मिसळ. तुम्ही बघू शकता. जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.